11-12 जन सब एक साथ, क्योंकि बहुत ही टीम हो नहीं रही थी इधर, सभी को थोड़ा कॉल करके थोड़ा टाइम हो गया, इसलिए इसकी लेट हो गया, तो थोड़ा चल रहा है ऐसा, तो अभी हो जाएगा। बेस्ट ऑफ लक धनंजय, आपको अगले मैच के लिए ये थे धनंजय नाइक। इस मैच के मैन ऑफ द मैच। अगले मैच की शुरुआत होगी जहां पर मंथन करत हमारे साथ माइक्रोफोन पर जुड़े रहेंगे। आप देख रहे हैं इस वक्त होवी ग्रुप के द्वारा आयोजित यूनिटी एकता कप 2026, पहला ही साल है बेमिसाल। आज की 5वीं रात। ओवर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद। चला, जाणता राजा काटाळे संघ सलामीची जोडी लगेच मैदानाच्या दिशेला रवाना करायची. सामन्याला सुरुवात होते. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतायत. एका बाजूला जितम घरत आणि त्याच्या समवेत जिद्देश घरत अशी सलामीची जोडी आपण पाहतायत. सुरू होणारा सामना आपण पाहताय. एका बाजूला संघ आहे जाणता राजा काटाळे आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपण पाहताय युवा उमरोळी. अगदी आपण पाहतायत अतिशय सुंदर हा संघ. वैभव पाटील यांना आज आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. नेहमी या संघाला मात्र ते पुरस्कर्ते राहिलेत. मिंकेदादा पाटील यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. लेट्स प्ले. हिअर वी गो विथ द फर्स्ट बॉल. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर धनित. पहिलाच बॉल यावेळेला मात्र आपण पाहतायत कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हर्ष येतात. क्षेत्ररक्षण होते. पहिल्याच बॉलवरती अगदी सॉफ्ट हँडने यावेळेला मात्र खेळला. 2 धावा पाहायला मिळत आहेत. आपण पाहत आहात एकता ओवी युनिटी कप 2026. अतिशय शानदार हे आयोजन आपण पाहतात. ऐनुद्दीन सय्यद आणि जावेदभाई लुलानिया यांना आपण पाहतायत मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये. एक स्वप्न पाहिलं होतं की आर्यनच्या मैदानावरती पालघर जिल्ह्यामध्ये, पालघर तालुक्यामध्ये अगदी मोठी स्पर्धा करावी, आयोजित करावी आणि ती स्पर्धा या ठिकाणी यशस्वी होत असताना पाहायला मिळते. प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नाव पाहायला मिळते, एकता ओवी युनिटी कप. आणि येणाऱ्या काळात नेक्स्ट सीझनमध्ये हीच स्पर्धा अगदी मोठ्या स्वरूपात आपल्याला नक्की पाहायला मिळेल. चेंडू झालेले आहेत. 2 धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 2. स्ट्राईकवरती आपण पाहताय जितम घरत. अगदी हा देखील आपण पाहू शकाल तर एक नावारूपास आलेला खेळाडू फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातला तिसरा बॉल. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका पिक केलेला लेंथला, स्क्वेअर लेगला, ऑन साइडला. चेंडू जातो सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार 4 धावा. थँक्यू सो मच.
रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न पिक केलं जितमने ऑन साइडला बॅटचा फ्लो अगदी योग्य प्रकारे पाहायला मिळाला आणि चौकाराचा ठसा तिथे उमटवला. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती जाणता राजा काटाळे या संघाची 6. 3 बॉल आतापर्यंत झालेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर गलीला फिल्डर सेट केला. बॅकवर्ड पॉइंट आपण पाहतायत. कव्हरचं क्षेत्ररक्षक आपण पाहताय. त्यानंतर वाईड लॉंग ऑफ सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ओव्हर द विकेटने धनित. ओहो अगदी चांगला बॉल यावेळेला मात्र टप्पा पडला त्यानंतर थोडासा बाहेर जातोय. पंचांनी मात्र वाईटचा सिग्नल यावेळेला पाहायला मिळाला आणि या वाईटच्या मदतीने धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 7. अगदी ती दाहकता धनीच्या गोलंदाजीची आपण पाहिली तर अगदी वेगवान मारे धनीतकडनं पाहायला मिळत आहेत. षटकातला चौथा बॉल ओव्हर द विकेटने घेऊन गोलंदाज तयार जितमसाठी. याही वेळेला मात्र आपण पाहिलं तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता. दिशा भरकटली जाते. टप्पा पडला त्यानंतर बराच बाहेर निघणारा बॉल वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. एक्स्ट्राजनं आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 8 धावा. अगदी चांगली सुरुवात जाणता राजा काटाळे या संघाकरता पहिल्या 3 बॉलवरती पाहायला मिळते. षटकातला चौथा बॉल ते मात्र रिव्हर्स करण्याचा प्रयत्न गती कमी राखली. यावेळेला मात्र चेंडूचा टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर अगदी टॉस होणारा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडू जो येतोय त्याला मात्र विचारलं जातंय या स्पर्धेबद्दल तर तो एकच म्हणतोय अगदी चांगलं आणि नीटनेटकं आणि देखणं हे आयोजन हे भव्य दिव्य पाहायला मिळते. फुलटॉस बॉल यावेळेला मात्र त्या चेंडूला खेळले. फील्ड त्या ठिकाणी येत आहेत आणि इथे लागलाय. बॅटिंग टीमने यावेळेला मात्र बीमर करता रिव्ह्यू हा घेतला गेला. तिसऱ्या पंचांची इथे घेतली गेली आहे मदत. इथे मात्र फुलटॉस बॉल होता. जितमने बॅटचा फेस ओपन केला. चेंडू हवेमध्ये गेला. कुंजन त्या ठिकाणी होते. कुंजनने तो कॅच टिपला. फलंदाजानं लगेच फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्याला शंका निर्माण झाली त्याच्या मनामध्ये आणि तिथून मात्र त्यानं आणि कमरेच्या वरती असलेला हा चेंडू पाहायला मिळतोय म्हणजे इट्स अ नो बॉल. नो +1 एक जीवनदान मिळते. अगदी हातात ना चेंडू निसटला. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कमरेच्या बराच वरती हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय आणि प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू यावेळेला सक्सेसफुल होत असताना जाणता राजा काटाळे या संघाचा फ्री हिटचा बॉल जिद्देसाठी. पुढचा बॉल धनीत घेऊन तयार. अगदी चांगला बॉल फ्री हिटचा बॉल कसा हाताळावा कारण की ती संधी असते फलंदाजाकरता मोठा फटका खेळण्याची. फ्रीच्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर फक्त रनआउटच्या माध्यमातूनच फलंदाजाला बाद दिलं जातं आणि इथे बॅटचा फेस ओपन केला परंतु त्या चेंडूची दाहकता अगदी वेगवान मारा धनीच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज ओव्हर द विकेटने. वॉड बॉल सुपर क्वालिटी बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. अगदी ही ओळख आहे हा ट्रेडमार्क पॅटर्न पाहायला मिळतोय धनीत राऊतचा वेगवान मारे आणि इथे आपण पाहिलं रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सफल फलंदाज झाले आणि तो अगदी यॉर्कर लेनचा बॉल जिद्देशला समजण्याच्या अगोदरच विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. सुशांत वझेला आपण पाहताय ॲज अन कीपर. षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर जाणता राजा काटाळे संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 10. डीजे थँक्यू डीजे धन्यवाद. इथे जर आपण पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 10. 15 मिनिटं आणि 10 सेकंद आपल्याकडे उरले आहेत. उमरोळी संघ उर्वरित 3 षटकं हाताळण्याकरिता. पहिल्या षटकाचा खेळ झालाय 10 धावा जितम आणि जिद्देश आपण पाहताय. जितमच्या बॅटमधून आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालंय परंतु जिद्देश जर आपण पाहिलं तर अजूनही खातं त्याचं उघडलं गेलं नाहीये. नवीन गोलंदाज आपण पाहताय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेला आहे हर्ष पाटील. जितम करता व्यूहरचना या ठिकाणी मात्र लावली जाते. कव्हरला आपण पाहिलं तर डीप मध्ये आणलं गेलंय. त्यानंतर मिड ऑन मिड ऑफ आपण पाहताय. कुंजनला आपण मिड ऑनला पाहताय. कल्पेश मडवी एक मोठं नाव आहे 40+ एक्सपिरियन्स आहे मिड ऑफला त्याला आपण पाहताय. त्यानंतर आपण पाहताय शॉर्ट थर्डमॅन देखील आणि फाईन लेग देखील 30 यार्ड सर्कलच्या मध्ये. षटकातला पहिला बॉल घेऊन गोलंदाज हर्ष तयार ओव्हर द विकेटने.
अगदी चांगला बॉल यॉर्कर लेनचा वापर यावेळेला मात्र केलाय. फिल्डर तिथे येत आहेत, फील्ड करतायत. सिंगल यावेळेला मात्र पाहायला मिळाली आणि या सिंगलने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 11 धावा. अतिशय सुंदर हे मैदान आर्यन ग्राउंड पालघर आपण पाहताय तर एक ऐतिहासिक मैदान आहे आणि या मैदानावरती खेळण्याकरता प्रत्येक खेळाडू मात्र आस लावून असतो आणि प्रतीक्षा असते की स्पर्धांची आणि ती स्पर्धा आपल्या भेटीस आली आहे. षटकातला दुसरा बॉल रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र आपण पाहिलं तर गती कमी राखली आणि अगदी यष्ट्यांचा वेध घेताना हा चेंडू पाहायला मिळालाय. इथे लागलाय पहिला धक्का जिद्देशच्या स्वरूपात. डकचा होतो शिकार. गॉन. थँक्यू सो मच. चला काटाळे संघ घाई करा. फलंदाज बादून 38 क्रॉस करणार नाही त्या अगोदर नवीन बॅटर मैदानामध्ये जाणं गरजेचं आहे. जिद्देश बाद झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या दिशेने जात असताना अक्षय घरत. अगदी ह्या खेळाडूने देखील मात्र आपण पाहिलं तर त्याच्या खेळानं मात्र प्रभावित केलंय. ऑल इंडिया आयकॉन म्हणून बऱ्याचदा या फलंदाजाला आपण पाहिलं. ताई पॅकर्सच्या टीममध्ये देखील क्रिकेट खेळताना त्याला पाहिलंय. सुमित ढेकले सोबत देखील त्याला पाहिलंय. अगदी एक मोठं नाव आहे, कायम चर्चेत असलेलं हे नाव आहे. अक्षय घरत आपण पाहतोय ब्रँड ऑफ काटाळे आता नव्यानं दाखल झालाय. आता पूर्ण जबाबदारी अक्षय आणि जितम या जोडीवरती आपल्याला पाहायला मिळते. दोघंही जर आपण पाहिलं तर बंधू आहेत आणि या भावांची जोडी आता किती धावांपर्यंत काटाळे संघाला मजल मारून देईल. हर्ष पाटीलचा बॉल जर आपण पाहिलं तर अगदी धीम्या गतीचा चेंडू टाकला आणि तिथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जिद्देशचा राहिला आणि यष्ट्यांवरती आदळला आणि पहिला धक्का क्लीन बोल्डच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. आता अक्षय करता मात्र रणनीती काय आखली गेली आहे ते आपण पाहूयात. हर्ष पाहूया. षटकातला तिसरा बॉल घेऊन तयार गोलंदाजी मार्कवर. वॉटर बॉल अगदी चांगला बॉल कट केला. यावेळेला मात्र गॅपमध्ये चेंडू जातोय अगदी वेगानं. क्विक आउटफील्डचा फायदा राज चेंडूला अडवण्याच्या प्रयत्नात तिथपर्यंत चेंडू गेलाय सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार. डीजे धन्यवाद. खरा खेळाडू तोच असतो जो टायमिंग सहित खेळतो आणि तेच चांगलं टायमिंग यावेळेला अक्षय घरतच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ऑफ साईडला टाकलेला बॉल त्या बॉलला पाहिलं, ओळखलं, त्यानंतर स्लाइस केला आणि तिथे मात्र थर्ड मॅनच्या दिशेला चौकार मिळवलाय. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 1-15. षटकातला चौथा बॉल अगदी चांगला बॉल गती कमी राखली. पंचांकडे मात्र जोरदार अपील यावेळेला मात्र केली परंतु त्याचं उत्तर काही मिळालं नाही. अगदी यावेळेला मात्र हाईट फॅक्टर त्यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी रिलीज ऑफ द डिलिव्हरी लेग कटचा हा बॉल तिथे पाहायला मिळालाय. अगदी सुरक्षितरित्या खेळण्याचा प्रयत्न अक्षय घरतचा झाला. पंचांकडे दाद मागितली परंतु नॉट आउट. यावेळेला मात्र सिग्नल पंचांकडनं आलाय. षटकातला पाचवा बॉल यावेळेला मात्र भिरकावून खेळण्याचा प्रयत्न काय चपळ यशरक्षण सुशांत वजेचं पाहायला मिळतंय. तितकं कौतुक यावेळेला मात्र आपण पाहिलं तर हर्ष पाटीलचं देखील आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी चांगला बॉल काय सुपर क्वालिटी गोलंदाजी सध्या हर्ष पाटीलची पाहायला मिळते. अगदी कमी वेळामध्ये आपण पाहिलं तर हाही गोलंदाज कायम चर्चेमध्ये राहिलाय. उमरोळीचं रत्न आपण पाहत आहे हर्ष पाटीलला. षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर हर्ष पाटील. हर्ष टू अक्षय. अगदी चांगला बॉल बॅकफुटला गेले फलंदाज चेंडूला खेळले. पॉईंटच्या दिशेला चेंडू जातो. राज यावेळेला मात्र आपण पाहताय चेंडूच्या मागे जात आहेत. तिथे मात्र आपण पाहिलं चिन्मय तर येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण आणि इथे जर आपण पाहिलं तर झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 17 धावा. डीजे धन्यवाद. डीजे थँक्स. पॉवर प्लेची यावेळेला मात्र षटकं संपले. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 1-17. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती
धनीत राऊत ज्यांना मात्र पहिलं षटक हाताळलं होतं त्या षटकामध्ये आपण पाहिलं 10 धावा त्यानं मोजल्या होत्या. विकेट काही त्याला मिळाली नाही. तोच धनीत आपण पाहत आहे. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवर पहिला बॉल. अगदी चांगला बॉल. यावेळेला मात्र खोदून काढले त्या बॉलला. कव्हरच्या दिशेला खेळलाय कल्पेश पाटील, अर्थातच मडवी या नावानं मात्र त्यांना ओळखलं जातं. अगदी क्रिकेटची जिद्द मात्र नेहमीच हा गटसी प्लेअर आपल्याला उमरोळी संघामध्ये पाहायला मिळतोय. 2.1 षटकाचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे. धाव फलकावरती जाणता राजा काटाळे या संघाची 1 गडी बाद 18. अगदी अक्षय सध्या मात्र अगदी संयमानं खेळताना दिसतोय. त्याला माहिती आहे की खेळपट्टीवरती उभं राहायचं आहे. घाई केली, विकेट गेली तर डेफिनेटली तो एक मोठा दगाफटका आपल्या संघाकरता होऊ शकतो आणि त्याच्याचमुळे सध्या मात्र आपण पाहिलं तर संयमानं एक धाव मात्र तो जमवताना दिसतोय. आता धनीच्या मनामध्ये काय आहे, काय स्ट्रॅटेजी त्याने वापरले. कव्हरचा फिल्डर आपण पाहिलं चिन्मय तरेला आता सर्कलमध्ये आणलं गेलंय. अगदी पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेला मात्र पायावरती टाकला अक्षयने मात्र यावेळेला चेंडूला ढकललं आणि तिथे मात्र आपण पाहिलं धनीत पुढे गेला. आपल्या फॉलो थ्रू मध्ये त्या चेंडूला अडवतोय. यावेळेला मात्र आपण पाहू शकला तर सिंगल पाहायला मिळाली आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 2.2 षटकांच्या खेळानंतर 1 बाद 19. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज धनीत राऊत तयार. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. अगदी चांगली ट्रीटमेंट यावेळेला मात्र पाहायला मिळते. दिल्या गोलंदाजाला षटकार 6. मारा काय क्लास फटका यावेळेला मात्र पाहायला मिळाला. बॉटम हँडचा परिपूर्ण केलेला वापर, हँड अँड आय कोऑर्डिनेशन अगदी चांगलं पाहायला मिळालं आणि तो षटकार इथे मात्र आपण पाहिलं काय जबरदस्त क्लास जितम घरत दर्शवत असताना जसा षटकार आला त्यानंतर अक्षय घरत जितम घरत जवळ गेले. अगदी आता त्यानं म्हटलं की आता अशाच प्रकारे आपल्याला खेळायचं. एक चांगलं टार्गेटच्या दिशेने जाणता राजा काटाळे संघाला जायचं आहे तर मोठे फटके हे खेळावे लागतील. 25 धावा बोर्डावरती लागल्या. षटकातला चौथा बॉल. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल टप्पा थोडा पुढे राखला आणि मात्र आपण पाहिलं चेंडूला खेळलं. कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक यावेळेला मात्र पुढे येतोय, फेकी करतोय आणि तिथपर्यंत मात्र आपण पाहिलं या 2 धावा. धनीत मात्र आपल्या फिल्डरवरती थोडेसे नाराज आहेत. गुरुला आपण पाहताय तिथे कव्हरमध्ये त्याच्यावरती थोडेसे नाराज आहेत धनीत, कारण की जिथे सिंगल होती तिथे मात्र डबल कन्वर्ट केली आणि अक्षय घरत अशाच रनिंग बिटवीन करता ओळखला जातो आणि तीच चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट अक्षय आणि जितमच्या माध्यमातून पाहायला मिळते. ते एक्सप्रेशन पूर्णतः पाहायला मिळाले धनीत राऊचे, कारण की इथे हे दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर अगदी मातब्बर असे संघ आहेत आणि स्पर्धेमध्ये जर आव्हान टिकवायचं आहे तर चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. 2.4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय 27 झाल्या. षटकातला 5वा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर वाईट यॉर्कर केला. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्री मॅन्डेट स्ट्रोक यावेळेला मात्र पाहायला मिळाला फलंदाजाचा. इथे मात्र आपण पाहिलं धनीतनं वाईट यॉर्कर केलाय अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. टॉटने आपण पाहिलं तर जास्त काही घडलेलं नाहीये. धावसंख्या आपण पाहते अजूनही स्थिरावलेली पाहायला मिळते. धाव फलकावरती 27. शेवटचा बॉल. इथे मात्र पिकअप शॉट यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. फटका फसतोय की काय इथे मात्र चिन्मय तरे चुकी करतोय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. इथे मात्र चेंडू हातामध्येच ठेवला. अक्षय घरत मात्र त्याच संधीची वाट पाहत होता. इथे मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना तो दिसला होता, परंतु यावेळेला फक्त सिंगल तिथे मिळेल आणि या सिंगलने आपण पाहतोय तर झाली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय जाणता राजा काटाळे या संघाची हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. पहिल्या षटकामध्ये अगदी धावांचा आलेख अगदी उंच झाला होता. हे आपण पाहतोय 20 नेटवर्कच्या माध्यमातून अतिशय सुंदर ग्राफिक्स. दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर विकेट जाताना पाहायला मिळेल तिथे धावा कमी आल्या आणि त्यानंतर तिसरं षटक देखील आपण धनीचं पाहिलं तर तिथे देखील धावांचा ग्राफ हा उंच जाताना पाहायला मिळतोय. म्हणजे 3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झाली आहे फलकावर 28.
थँक्यू सो मच. तीन षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती 28 झाल्या. नवीन गोलंदाज आपण पाहताय, गोरू आलाय गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 14 घेऊन. पहिला बॉल अगदी यॉर्कर लेन, त्यावेळेला मात्र पंचांकडे जोरदार दाद मागितले. बॅट अँड पॅडच्या मध्ये हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगला बॉल गोरूचा पाहायला मिळतो. अगदी गुणवान खेळाडू गोरू पाहायला मिळतो. अगदी त्याची दाहकता देखील आपण पाहिली. त्या अगदी वेगवान मारा गोरूच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. गौतमला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज गौतम तयार. स्ट्राईक वरती जितम आहे. इथे मात्र गती कमी राखली. टप्पा पुढे लागला. कुंडलेंचा मारा यावेळेला मात्र पाहायला मिळालाय. अतिशय चांगला बॉल यावेळेला मात्र आपण पाहिलं डिलिव्हर्ड केलाय. दोन्हीच्या दोन्ही चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. 5 मिनिटं आणि 6 सेकंद आता मात्र या षटक कंप्लीट करण्याकरता उमरोळी संघ आपल्याकडे राहिलेत. आपण पाहत आहात एकता ओवी युनिटी कप 2026. अतिशय दर्जेदार ही स्पर्धा, अगदी नावाप्रमाणे मात्र ही स्पर्धा आजच्या रजनीत आपल्याला पाहायला मिळते. षटकातला तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती गौतम. ते मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्लोवर वन. इथे मात्र आपण पाहिलं सुशांत अगदी वेगानं चपळतेनं आले. अक्षय घरात धाव घेण्याच्या मनस्थितीत पाहायला मिळाले, परंतु धाव मिळत नाही. अक्षय म्हणतायत की सिंगल काही करून काढा, कारण की जर अक्षय स्ट्राईकवरती आला तर कदाचित मोठे फटके तो प्रोड्यूस करू शकतो. परंतु इथे गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल काय ती चपळत आहे. चेंडू टाकला आणि अगदी वेगात तो गोरू तिथे गेला. आणि त्यानंतर आपण पाहिलं सुशांत वजेचं देखील कौतुक तितकं करावं लागेल. अगदी चांगले ॲथलेटिझम यावेळेला मात्र पाहायला मिळालंय. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती गौतम. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर खूपच धीम्या गतीचा बॉल बाहेर जातोय. पंचांचा सिग्नल येतोय व्हाईटचा, आणि व्हाईटच्या मदतीने आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे. धाव फलकावरती 29. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत, जिथे एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल कौशल 11 उनबाट आणि त्यांच्या विरुद्ध संघ असणाऱ्या अभिनव सीसी हरणवाडी. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. जर दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित असतील तर रिपोर्टिंग आपण करायची आहे. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती गौतम. गौतम टू जितम. षटकातील पुढील बॉल अगदी चांगला बॉल पिक केला. या चेंडूला कव्हरच्या दिशेला फिल्डर यावेळेला मात्र फक्त पाहत राहतील. सीमारेषा पार येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू. बराच काळ जर आपण पाहिलं जाणताराच्या काटाळे संघ स्ट्रगल करत होते, आणि त्या स्ट्रगल केल्यानंतर संघर्षानंतर हा संघर्षाचा चौकार इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण आता पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 33 धावा. इथे मात्र आता धावा बनवण्याचा निर्धार जितम घरतचा पाहायला मिळतोय. 15 बॉल आतापर्यंत तो खेळलाय. 15 बॉलमध्ये 22 रन त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. षटकातला 5वा बॉल गौतम घेऊन तयार. अगदी चांगला बॉल शफल झालेत. पुन्हा एकदा चेंडूला खेळले लॉंग ऑफच्या दिशेला. कल्पेश त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सिंगल ही कंप्लीट केली जाते, आणि या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहिलं तर 3.5 षटकानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झाली आहे जाणता राजा काटाळे या संघाची धाव फलकावरती 34. अगदी योग्य त्या वेळेमध्ये मात्र गोलंदाजी सध्या युवा उमरोळी या संघाची देखील पाहायला मिळते. अगदी योग्य ती वेळ या ठिकाणी वापरण्यात येते. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती गौतमने देखील या षटकात चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. 6 धावा त्यानं मोजल्यात. षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती गौतम टू अक्षय. इथे मात्र अगदी चांगला फटका वेट अँड वॉच केला अक्षय घरतने. अगदी लॉंग ऑनच्या दिशेला षटकार. 6 धावा. थँक्यू सो मच. काय फटका खेळलाय अक्षय घरतने, जबरदस्त अप्रतिम, आणि या फटक्याची आवश्यकता होती.
जर आपण पाहिलं बॉलिंग अनालिसिस आतापर्यंत धनितने 2 षटकं हाताळली, 2 षटकांमध्ये 21 धावा दिल्या, विकेट्स काही त्याला मिळाल्या नाही. त्यानंतर आपण हर्षला पाहिलं, अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी हर्षच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 7 धावा त्यानं दिल्या, 1 विकेट प्राप्त केला आणि त्यानंतर गौतम गुरुला आपण पाहिलं, अगदी 12 रन त्याच्या विरोधामध्ये देखील पाहायला मिळाले. असं हे बॉलिंग अनालिसिस आतापर्यंत आपण पाहिलं. जितम आपण पाहतोय एक हाती किल्ला लढवताना पाहायला मिळतोय. 16 बॉल तो आतापर्यंत खेळला आणि 16 बॉलमध्ये 23 रन त्याच्या बॅटमधनं आलेत आणि त्यानंतर जिद्द शून्यावरती देखील आपण पाहिलं. बाद झाला, जास्त कॉन्ट्रीब्यूट काही त्यांना दिलं नाही. अक्षय गरतला आपण पाहतोय 6 बॉल तो खेळला आणि 6 बॉलमध्ये 13 रन त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. आता या सत्रातलं शेवटचं आणि अंतिम षटक बाकी आहे. आता या अंतिम षटकात किती धावा जमवल्या जातील? 4 षटकांचा खेळ आपण पाहिलाय आणि 4 षटकानंतर जाणता राजा काटाळे या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 40. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती कुंजन. आता शेवटचे 6 बॉल आहेत या सत्रातील आणि या शेवटच्या 6 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, याही गोष्टी आता खूप महत्वाच्या आहेत. इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी टप्पा पडला, खूप बाहेर जाताना चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा सिग्नल येतोय व्हाईट बॉलचा आणि या व्हाईटच्या मदतीने आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 41. इथून मात्र धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज आता मात्र सेट झालेत. शेवटच्या षटकामध्ये किती धावांचा मनसुबा त्यांचा आहे. षटकातला पहिला बॉल कुंजन घेऊन पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा कुठेतरी दिशा भरकटली जाते. दडपण घेतलं की काय कुंजननं असं म्हणावं लागेल, कारण की समोर जितम जर आपण पाहिलं तर इन्फॉर्म बॅटर आहे. 16 बॉल तो खेळलाय. 16 बॉलमध्ये 23 रन त्याच्या बॅटमधनं आलेत. अगदी जितम जर आपण पाहिलं सुरुवातीला स्लो अँड स्टेडी खेळत होता आणि जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा मोठे फटके त्याच्या बॅटमधनं देखील आलेत आणि अक्षय गरत देखील तसाच खेळताना पाहायला मिळाला. आणि हेच क्रिकेटचं खरं गमक आहे. फक्त चौकार आणि षटकारांनी तुम्ही क्रिकेटमध्ये जिंकू शकत नाही. तिथे मात्र तुम्हाला संयम आणि संयमाबरोबर आक्रमकतेची जोड हे देखील असणं गरजेचं असतं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सलग तिसरा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. कारण की शेवटची षटकं आपण पाहतो तर ती हाणामारीची षटकं असतात आणि त्या हाणामारीच्या षटकांमध्ये आपण बऱ्याचदा पाहतो की फलंदाजांच्या माध्यमातून मोठमोठे फटके असतात आणि तिथे इंटेंट फलंदाजांचं एकच असतं की माझ्या संघाकरिता मला 100% द्यायचं आहे, जास्तीत जास्त धावा जमवायच्या. आणि अमित घरत यांच्याकडनं पारितोषिक लावलं गेलंय. षटकार मारला तर 500 रुपयांचं पारितोषिक दोघांसाठी जितम आणि अक्षय करता या ठिकाणी लावलं गेलंय. अगदी हे प्रेम आहे. अगदी फॅन क्लब मात्र मोठा आहे दोन्ही खेळाडूंचा. अष्टपैलू खेळाडू आहेत हे दोघंही. अमित घरत यांच्याकडनं मात्र हे पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलंय. षटकातला पहिला बॉल इथे मात्र अगदी पिक केलं या चेंडूला. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हर्ष पाटील येत आहेत, फील्ड करतात. 1 रन ही लेन गोलंदाजाला टाकायची. इथे मात्र अगदी चांगला बॉल अक्षय घरत स्ट्राईकवरती येतोय. आता या स्ट्राईकवरती आल्यानंतर 5 बॉल कशा प्रकारे तो फेस करेल. 4.1 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 44. सध्याची सरासरी जर आपण काटाळे संघाची पाहिली 10.56च्या सरासरीने मार्गक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती कुंजन. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नेमलाय आणि कुठलीही चुकी या ठिकाणी केली नाहीये. इथे लागला मोठा धक्का. अक्षय घरत गॉन बॅक टू दी पविलियन. त्या ठिकाणी ओमकार होते का अप्रतिम कॅच त्यानं टिपला. अगदी हे विकेटचं महत्व तो देखील जाणून होता आणि त्यानं तो अतिशय सुंदर कॅच टिपला गेलाय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला कौशल 11 उनभाट आणि दुसऱ्या बाजूला अभिनव सीसी हरणवाडी हा संघ पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आपण पाहिलं नव्यानं दाखल झालाय आकाश. आकाश पाटीलला आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय मैदानामध्ये. हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून पाहिला जातोय. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याची किमया ज्याच्या नावावर आहे आणि तोच फलंदाज आपण पाहताय दाखल झालाय मैदानात. 4 चेंडू होते या शेवटच्या षटकातले बाकी आहेत. 4 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील. षटकातील पुढचा बॉल कुंजन घेऊन तयार.
इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस ओपन केला परंतु टॉप एज लागली आणि पुन्हा ओमकार फ्रेम मध्ये आलाय. शून्यावरती बाद होऊन आकाश परतलाय. विकेट डाऊन. इथे मात्र विकेट जाताना पाहायला मिळते. अगदी शेवटचं षटक कसं हाताळावं, पहिले 3 बॉल जर आपण पाहिलं तर स्क्वेअर फेकले गेले कुंजनच्या माध्यमात आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर लागोपाठ 2 बॉलवरती 2 विकेट त्याने मिळवलेत. आता ऑन हॅट्रिक बॉल आहे गोलंदाज कुंजनचा. काय सुपर गोलंदाजी क्वालिटी क्रिकेट इथे मात्र कुंजनकडनं दाखवलं जात आहे. नवीन फलंदाज आपण पाहिलं निखिल नव्यानं दाखल झालाय. 44ला 3 अशी स्थिती सध्या आपण पाहताय फलकावर. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. कौशल 11 उनबाट संघ जर आपण उपस्थित असाल तर आपली उपस्थिती आम्हाला दर्शवायची आहे. इथे मात्र चेंडू थोडासा लो राहतो. यावेळेला मात्र सॅक्रिफाईस विकेट पाहायला मिळते. डीजे धन्यवाद. डीजे थँक्स. सहा धावांकरिता काय जबरदस्त फटका खेळलाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी सरळ या मैदानावरती जर आपण पाहिलं तर षटकारांचा जणू काही पाऊसच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळले क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रेक्षक बनून राहतील. बॅक टू बॅक षटकार आलेत. थँक्यू सो मच. काय जबरदस्त या डावाला फिनिश केला आणि इथे अमित घर त्यांच्याकडनं पारितोषिक या ठिकाणी मात्र दिलं जात आहे. इथे जर आपण पाहतोय तर 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 56 धावा आपण पाहतायत झालेल्या आहेत धाव फलकावरती. 57चं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता 57चा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे कटआउट आपण पाहतायत. राजेंद्र गावित साहेब, श्री राजेशभाई शहा साहेब, भरतभाई राजपूत साहेब, त्याचबरोबर तेजराज सिंह हजारी
भावानंद संख्या साहेब, कैलास म्हात्रे, श्री जयेश आव्हाड यांना आपण पाहताय. हाजी अराफत शेख, श्री उत्तम मोरेश्वर गरत, मान्य श्री संजय नाईक उपाध्यक्ष MCA, श्री अमित सुभाष पिंपळे नगरसेवक, मान्य श्री गोविंदू शेठ समाजसेवक, राजेंद्र पाटील साहेब उपनगराध्यक्ष, नगरसेवक श्री चंद्रशेखर वडे, नगरसेवक श्री मुनाफ मेमन, समाजसेवक श्री कृतार्थ पाटील यांचं कटआउट आपण आपल्या LED वॉलवरती पाहतात. एका स्क्रीनवरती देखील आपण पाहत आहात. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहात जिथे दोन संघ समोरासमोर खेळताना दिसणार आहेत. मुरारी वॉरियर्स विरुद्ध अपोलो चिंचणी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस करण्याकरिता. आणि जशी डावाला आता सुरुवात होईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील होईल बदल आपण ऐकणार आहात. युसुफ सय्यद यांचा आवाज. चला, दोन्ही संघाचे कर्णधार जर आपण उपस्थित असाल तर लगेच या टॉस करण्यासाठी. अपोलो चिंचणी आणि मुरारी वॉरियर्स, बोथ टीम कॅप्टन्स कम फॉर द टॉस. चला, अपोलो संघाचा कर्णधार मयूर तामोरे या टॉससाठी आणि मुरारी संघाचा कर्णधार आपण देखील या. अफरोज खान यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. इंस्टाग्रामवरती मात्र फेम असे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अफरोज मॅम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या लवकर दोन्ही संघाचे कर्णधार. चला, या लवकर दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज. सुरेंदर, मुरारी वॉरियर्स के कैप्टन सुरेंदर तुरंत टॉस के लिए चलिए प्लीज. सुरेंदर, मेरी आवाज अगर पहुंचे तुरंत आइए टॉस के लिए. बघा, या षटकांत आपण टॉस करणार आहोत. सामना होतोय सुरुवात. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर जानताराजा काटाळे विपक्ष युवा उमरोळी, या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. चला टॉस करून घ्या. दोन कॅप्टन आहेत, मंथन टॉस करून घ्या. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. अफरोज मॅम या, अफरोज मॅम या टॉस साठी. मयूर या. एका बाजूला मयूर तामोरे यांना पण पाहताय, त्यांनी एका बाजूला मुरारी यांना पण सुरेंद्र यांना पाहताय. प्रवीण भाई यांना पण पाहतायत. नेहमीच त्यांच्याबरोबर आमची मुलाखत होत असते अनेक स्पर्धांमध्ये. मग नाण्याच्या एका बाजूला PMCC पालघर आहे आणि दुसऱ्या बाजूला एकता युनिटी 2026 आहे. मुरारी वॉरियर्स या ठिकाणी आपला कॉल कळवतात.
एकता इज द कॉल अँड PMCC इट इज. नाणेफेकीचा कौल मयूर जिंकलेला आहे. नाणेफेकीचा निर्णय जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण घेऊ. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. जास्त काही आम्ही विचारणार नाही आहोत. जाऊया आपण थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. बघा पहिला षटक मार्ग असता आहे. 2 चेंडू 4 धावा फलकावर. अक्षय घरत पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये सज्ज झालाय. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न विकेट कीपरकडून चुकी झाली. नक्की मला असं वाटतं की बॅटला कुठे कुठे चेंडू ब्रश झाला होता. आणि अक्षय घरत अफरोज खान यांचे खूप चांगले मित्र आहेत. चांगला खेळ त्यांचा आवडतो. अफरोज खानने सांगितलं अक्षय घरत आज मैदानाच्या आतमध्ये मॅच संपल्यानंतर अक्षय घरत आपण यायचं. अफरोज खान यांना पण संपर्क साधला. आपला सुद्धा इंटरव्ह्यू घेतला जाईल. AS अनटोल्ड इंस्टाग्राम पेजवर आपण प्रत्येक व्हिडिओज किंवा इंटरव्ह्यूज पाहू शकाल. या स्पर्धेच्या माध्यमातून घेतले गेले. अफरोज खान आणि सुजल जोशी खूप चांगलं काम करतायत. बघा दावा दफळकर 4 आहेत. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. 57 धावांचा पाठलाग करायचा 5 षटकांमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. पुढे सचा खेळायचा प्रयत्न पाहू शकाल. बॅटची कट. फलंदाज बॅक टू द आउट. गॉन. फर्स्ट विकेट. निशांत वनमाळी मैदानाच्या बाहेर. पहिला गडी बाद झालाय. बघा पहिल्या चेंडूवर चौका पाहू शकाल. बाहेर जाणारा चेंडू होता. लांबून खेळायचा प्रयत्न आणि अक्षयने दर्शवला इट्स आउट. ओ यू ठी गॉन. बघा पहिल्या गडी बाजाला 4 अंकावर. पहिल्या चेंडूवर चौकारानंतर काय कमबॅक करायला अक्षय घरत रंगात आला परत असं म्हणावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय विकी. चार चेंडू 4 धावा 1 गडी बाद. चांगली सुरुवात म्हणावी लागेल अक्षय घरतने करून दिली. विकी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बघा बॅटर आपल्या सुद्धा 1 मिनिटाचा कालावधी आहे. 1 मिनिटामध्ये तुम्हाला विकेट म्हणून स्ट्रांग करणं गरजेचं आहे. ही आपण दक्षता घ्यायची. पुढे चेंडू अक्षय. चांगला चेंडू वेगवान काटाळे एक्सप्रेस पण पाहतोय का वेगाने गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवर चौकारानंतर काय पलटवार राहील अक्षय घरत यांचं. यावेळेस ऑन साइडला फेकून दिलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. चुकी झाली आहे. जर पाहिलं गेलं तर खेळाडू तिकडे होता. आकाश तिकडे होते. झेल नक्की निसरला. विकीला जीवनदान दिले गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीकडे दावा दाफळकर 5 आहेत. 1 गडी बाद झाला. आता येणारे 4 षटकं बनवायचे बाबा. नक्कीच हरणवाडी संघ जो आज इकडे उपस्थित आहे आपण धन्यवाद करूया मनापासूनच्या कमिटीच्या माध्यमातून. उंबाट संघ थोडासा लेट येणार आहे. त्या अनुषंगाने त्यांनी नक्कीच कॉपरेट केलं आणि त्यांनी सांगितलं नाही की आम्ही नंतर सामने खेळू. या सामन्यानंतर 1 तास त्यांना वेळ दिले गेले. सेकंड मध्ये सामने होतील. त्यानंतर उंबाट संघ जर आला तर आपण हरणवाडी विपक्ष उंबाट सामना खेळणार आहोत. जर तो वेळ संघ पोहोचला ना 1 तासानंतर तर तुम्हाला बाय दिली जाईल. बघा नवीन गोलंदाज गोलंदाज सज्ज झालाय. तो म्हणजेच गोलंदाज जितम घरत आले. फुलटॉस बॉल होता. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल नक्कीच झालाय. जर पाहिलं गेलं तर पहिला चेंडू डॉट टाकलाय. यावेळेस अजून एक चांगला चेंडू की अपील नक्कीच करतात विकेट किपर. जर पाहिलं गेलं तर चेंडू जसा खाली लागला होता. अक्षय करत दर्शवतात. धनीत राऊत नॉस्ट्राईक एंडवर 8 चेंडू धनीत नॉस्ट्राईक एंडवर आहेत. 3 चेंडू 1 वर बॅटिंग करतात विकेट. त्यांना जीवनदान नक्कीच दिलं गेलं. युवा अमरोली संघ धावांचा पाठलाग करते मैदानाच्या आतमध्ये.
संघर्षपूर्ण नक्की सुरुवात झाली. पहिला चेंडू चौकार आल्यानंतर मागील 7 चेंडूमध्ये मात्र एकच धाब आली आहे आणि एक गडी बाद झाला. चांगला फटका डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न होता आणि मध्ये खेळाडू सहज आहे चेंडूला फील्ड करतोय. असं पाहिलं तर पहिली धाव वेगाने दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला. काय यावेळेस काय घडलंय, काय घडलंय? लावडी अपील, लावडी अपील. पंच नक्कीच पाहतात, निहाळतात आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. पंचाने डीआरएस घेतलाय. बॅटर सेफ आहे की अनसेफ आहे पाहण्यात परत पाहू शकेल. काय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण राहिलं खेळाडूच्या माध्यमातून, का फेकी केली होती. जितेश तिकडे होते. वेलकम कमलेश वरिया सर, तसंच प्रवीण गौरी सर पाहू शकाल. त्यांनी सन्मानी राजेंद्र गाविस साहेबांचे पी आहेत, आज इकडे पोहोचले त्याचा आपण नक्की धन्यवाद करूया आणि कौतुक करूया. बॅटर ओ यू टी आउट. धनीत बॅट छोडा आउट. मोठा मासा गाळा लागलाय. बॅट ग्रँड झाली नव्हती, खूप लांब राहिले होते आणि पाहू शकाल थोडीशी चुकी आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. जिद्देश काय फेकी राहिली आहे आणि जितमने कुठलीच चुकी केली नाही. लगेच चेंडू गॅदर केला आणि यष्ट्यावर लावला आणि फलंदाज एकही चेंडू न खेळता मैदानाच्या बाहेर. डायमंडचा शिकार. बॅक टू आउट. गॉन. धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आलाय. चौथ्या क्रमांक नॉन स्ट्राईक एंडवर पाहू शकाल. 9 चेंडू 6 धावा फटका 2 गडी बाद झाले. दोन्ही सलामी बॅटर बॅक टू आउट आहेत. 1.3 चेंडूचा खेळ संपला गेले. 6 वर 2 गडी बाद झाले. 5 षटकांचा सामना आहे. 57 धावांचा पाठलाग करायचा होता. त्यावेळेस ऑफ साईडला फटका तर खेळाडू पण खेळाडू सज्ज आहे. चेंडूला फील्ड करतो. चांगला क्षेत्रची म्हणावं लागेल. पुष्पक तिकडे होते संघनायक. चेंडूला फील्ड केल्या गेले. फेकी खूप सुरेख राहिली. धावफलक 1 निपटे सहसावते. धावसंख्या धावफलकावर 7 अंकावर. आता बनवायचे 50 इनिंग्स मध्ये चेंडू असतील 20 चेंडू 50 धावांची गरज. 20 चेंडू 50 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी पूर्णपणे दबाव वाढला गेला असं म्हणावं लागेल युवा उमरोळी या संघावर. यावेळेस उंच फटका तर फसलाय. गोलंदाज जितम धावतोय. खेळाडू जिद्देश सुद्धा आलाय. दोन्ही खेळाडूच्या मध्ये चेंडू टप्पा खातोय आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सावते. धावसंख्या धावपल फटकावर 9 अंकावर. विश नेटवर्क ची पूर्ण टीम खूप चांगलं काम करते. ओवी ग्रुप एकता युनिटी कप पीएमसीसी पालघर आर्यनचा मैदानावर पाहतोय. खूप चांगलं काम राहिलंय आणि पाहू शकाल अप्रतिम टेलिकास्ट. 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करतोय. यावेळेस पाहू शकाल तसं चेंडू मध्ये आला होता. ऑफच्या बाहेर घेऊन खेळायचा प्रयत्न राहिला होता बॅटरचा. एक सिंगल धाव नक्कीच लेग बायचा कॉल पंच दर्शवत आहेत अझीम अमदुल्ले. 10 धावा फटकावर 2 षटकांचा खेळ संपला गेला. आता येणारे चेंडू असतील 18 चेंडूमध्ये तब्बल 47 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 15.67 सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. 15.67 रिक्वायर्ड रेट राहिलाय. धन्यवाद. जनाब अशरफ खान साहेबांचं आपण स्वागत करतो. त्यांचं आपण स्वागत करूया. तसंच जनाब साईद मुल्ला साहेब असतील, निलोफर मॅडम मेमन मॅडम असतील, तसंच वनिता बरोट मॅम असतील, रहीम शेख, श्वेता तिवारी, आपल्या सगळ्यांचं आपण सहज स्वागत करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत असेल ओबी ग्रुपच्या माध्यमातून.
बघा 2 षटकांचा खेळ संपला गेला. 5च्या सरासरीने 10 धावा फलकावर आहेत. येणारे 2 षटकांमध्ये बनवायचे विजयासाठी तर पाहिले गेलं तर 3 षटकांमध्ये बनवायचे विजयासाठी 47. वैयक्तिक दुसरा संघाकडून तिसरा षटक घेऊन आलाय अक्षय घरत. अफरोज खान यांनी दर्शवलं. अक्षय घरत या सामन्यानंतर अफरोज खान यांना संपर्क साधायचा आहे. आपला एक इंटरव्ह्यू घेतला जाईल AS अनटोल्ड इंस्टाग्राम चॅनलसाठी आणि या स्पर्धेसाठी. ऑफसाईडला फटका तर खेळलाय. पाहू शकाल संघनायक तिकडे पुष्पक आहे. चेंडू ऑफसाईड करतो. एक सिंगल तर नक्कीच आले. पुष्पक जेव्हा टॉस साठी आला होता त्यांनी खूप कमी बोलले, परंतु खेळ त्याचा चांगला राहिला. मैदानी चार खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतात आणि कमी बोलकं असणं गरजेचं आहे. एखादा क्रिकेटर जर चांगला खेळ साकारतो त्याची जीप थोडंसं कमी चालणं गरजेचं, परंतु त्याची बॅट आणि बॉल खूप चांगलं चालणं गरजेचं आहे. हे क्रिकेटचा खेळ राहिला. यावेळेस फटका भोवऱ्यासारखं फिरून मारला बॅटरने आणि अक्षय घरात कॉटन बॉल करतं. फलंदाज होईल बाद. विकी मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक 3 बॅक टू डग आउट. धन्यवाद डीजे मास्टर. चिन्मय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. 5व्या क्रमांकावर 11 3 गडी बाद झाले. 46 धावातून बनवायचे. चेंडू असेल तब्बल 16. चेसिंग कंपल्सरी हे नियम राहिले या स्पर्धेचे. अंबे साऊंडचं कौतुक करावं लागेल. कविश व्यास, स्मित कुंभार अप्रतिम काम करतात. 16 मध्ये बनवायचे 46. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिन्मय आला. कल्पेश 3 चेंडू 3 वर बॅटिंग करतोय. दैनिक 0 बाद झाला. त्यात पाहिलं गेलं तर 4 धावा म्हणून बाद झाला. फलंदाज निशांत वनमाले 3 धावा म्हणून बाद झाला. तो म्हणजेच मिस्टर विकी. ऑन साइड खेळायचा प्रयत्न. बॅटची आतलीकडे नक्कीच गावली. डॉट बॉल नक्कीच झाला. जितम यष्टांच्या मागे 2 बंधू. एक बंधू गोलंदाजी करतो, एक बंधू यष्टांच्या मागे आहे. जितम आणि अक्षय ही जोडी काटाळे गावासाठी खूप लकी ठरली आहे. तर पाहिलं गेलं तर जितम अष्टबैलू खेळाडू आहे. डावखुरा फलंदाज, डावखुरा गोलंदाज. अक्षय घरत उजवा गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज. सौरव गांगुली याची आठवण करून त्यांना खेळाडू आहे. यावेळी सरळ बॅटी फटका सुरेख आहे. डीप मध्ये खेळाडू त्याच्या मस्तकाला दस्तक दे. चेंडू सहज सीमारेच्या पार आला. युनिटी कप षटकार 6 धावा. खेळाडू तिकडे होते. जर पाहिले गेलं तर मोहित तिकडे होते. प्रयत्न चांगले राहिले होते, परंतु पाहू शकाल थोडंसं वरतून चेंडू गेला. आवाक्याच्या बाहेर चेंडू होता आणि जर पाहिलं गेलं तर षटकार आला. धावसंख्या 6 ने पुढे 17 या अंकावर. आता बनवायचे 40. चेंडू असतील तब्बल 14. उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न राहिला. पुढचा पाय थोडासा पुढे काढला होता. ऑफिसच्या बाहेरचा चेंडू होता. डॉट बॉल नक्कीच झाला. निथाव चेंडू टाकला गेला. सुरेख चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉल नक्कीच झाला आणि थोडासा बाहेर काढला गेला चेंडू. वाह, वॉट अ बॉल. षटकारानंतर काय कमबॅक राहिला. 2 षटकार टाकलीत. 12 धावा खर्च केला. 2 गडी बाद केला. अक्षय घरत च्या स्पेलमध्ये हिने 12 चेंडू बनवायचे 40. प्रत्येक षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर 20ची सरासरी गाठायची आहे युवा उमरोळी या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर पहिल्या 3 षटकामध्ये मात्र 17 धावा खर्च केला. दोन्ही बंधूंनी खूप सुरेख गोलंदाजी केली आहे. आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 40 धावा डिफेंड करायच्या आहेत. कल्पेश 3 चेंडू 3 वर बॅटिंग करतो. 4 चेंडू 6 वर बॅटिंग करतो. चिन्मय एक षटकात त्याने ठोकला. 3 चेंडू निर्धाव खेळलेत. त्यानंतर अपोलो चिंचणी विपक्ष मुरारी वॉरियर्स हा सामना असणार आहे.
अपोलो चिंचणी या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्राचा स्वीकार केला. सामना जर संपेल लगेच आपण फिल्डिंगसाठी सज्ज राहायचं आहे. मयूर तामोरे टीम आणि आपला 12 खेळाडूंच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवून अनिवार्य असणार आहे. 12 चेंडू 40 धावांची गरज आहे. 12 बॉल 40 हा समीकरण राहील मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज झालाय. सुजित आलाय 4थ्या षटकामध्ये. बघा 7 मिनिटाचा कालावधी आहे. 7 मिनिटांमध्ये तुम्हाला हा षटक परिपूर्ण करायचं आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं परिपूर्ण करणं गरजेचं असेल. जाहीर संघाने मात्र 19 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकली. हा रेकॉर्ड राहिलाय. यावेळेस पहिला चेंडू सरळ डाऊन द ग्राउंड. काय फटका सजवलाय. अप्रतिम चौकार. 4 धाबा. सामन्याचा आनंद घेतात मनोहर. त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिली या स्पर्धेसाठी. यावेळी अजून एक फटका सुरे. काय वा काय फटका. बॅक टू बॅक 2 इन द रो. कल्पेश पाटील मडवीच्या बॅट मधून 2 षटकार 6 धाबा. धन्यवाद. नक्की 2 षटकारांनी संघाला टीम हडल करण्यासाठी भाग पाडले असं म्हणावं लागेल. पहिला 2 षटकार आलेत. आता बनवायचे विजेचे 28 चेंडू असतील 10. 12 मध्ये 40 ची गरज होती. आता 2 मध्ये 2 षटकार नक्कीच आले. आता 28 ची गरज आहे. जर पाहिलं गेलं तर अक्षय यष्टनच्या मागे गेले. जर पाहिलं गेलं तर यष्टिरक्षक ची भूमिका ते पार पाडणार. तोच फेरबदल केला गेला. आपण कित्येक वेळा पाहिलं एखाद्या गोलंदाजासाठी विकेट किपर चांगला असणं गरजेचं आहे. तो नक्कीच अक्षय पोहोचलाय आणि त्याला नक्कीच माहित आहे की कशा प्रकारे चिरून टाकावे लागतील गोलंदाज ते नक्की दर्शवेल. विकेट किपर खूप महत्त्वपूर्ण भूमिका आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. ती पार पाडण्यासाठी यष्टनच्या मागे गेलाय अक्षय. त्यावेळेस ऑन साईडला फटका खेळला. सरा बॅटने डीपमध्ये खेळाडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. स्ट्राईक एंडवर फेकी केली आहे. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. एकेरी धावाने धावपळ पुढे सरसावते. धावसंख्या 30 या अंकावर. आता बनवायचे 27 चेंडू असतील 9. 9 मध्ये 4 मोठे फटके खेळायचे आहेत. 4 मोठे फटके खेळावे लागतील 9 चेंडू मागे. अप्रतिम सुरुवात केली असं म्हणावं लागेल या षटकामध्ये. फलंदाज कल्पेशच्या बॅटमधून 6 चेंडू 16वर तो बॅटिंग करतोय. 4 चेंडू 6वर बॅटिंग करतोय. चिन्मय दोन्ही बॅटिंगच्या बॅटमधून षटकार नक्कीच झाले. परंतु इकडून सामना जिंकायचा आहे. फुलटॉस बॉल गॅप मध्ये फटका आहे. सरळ सीमारेषेच्या पार आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांच्या सन्मानासाठी आलाय षटकार 6 धाबा. धन्यवाद. नक्कीच पाठी लागला असं म्हणावं लागेल गोलंदाजच्या दोन्ही बॅटर्स. 4 मध्ये 19 आलेत. आता येणारे 8 मध्ये बनवायचे 21. 40 ची गरज होती. सुरुवात चांगली झाली आहे. चर्चा करतायत तिकडे पाहू शकाल. खेळाडू आलेत. कानमंत्र देत आहेत गोलंदाजाला. परंतु दबाव आहे यावेळेस गोलंदाजावर. प्रेक्षकांच्या अभिमानासाठी पाहू शकाल काय फटका सजवलाय. थोडंसं डॉमिनेट केलाय बॅटर्सने असं म्हणावं लागेल. गोलंदाज सुजितला दबाव आणलाय या षटकामध्ये. यावेळी चालवता कार्पेट खेळ. अडीपमध्ये खेळाडू अडीपमध्ये चेंडूला फील्ड करेल. एक सिंगल धाव घेतली आहे. चांगला क्षेत्ररक्षण. 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. 2 धावांनी धावपळ पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 धावा. आता बनवायचे 19 चेंडू असतील तब्बल 7 मध्ये 19 धावांची गरज. 7 बॉल 19 हा समीकरण राहील मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो यावेळेस ओवी ग्रुपच्या माध्यमातून आयोजन केले गेलं युनिट एकता कप 2026 महाथरार. आणि आजची जर पाहिली तर 5वी रजनी आहे. पहिल्या 4 रजनीमध्ये खूप चांगला क्रिकेट राहिला. आज आपण पाहतो अंतिम रात्र या लीग फॉर्मॅटची. उद्या अंतिम दिवस मेगा फायनल. नाईट फुल टॉस उंच गेला. एलिव्हेशन चांगला भेटला नाहीये. डीप मध्ये खेळाडू सज्ज आहे आणि पाहू शकाल चुकी झाली आहे चुकी. बाउंड्रीच्या जवळ चेंडूला शोधताय. चाटपडताय. 3 धावा परिपूर्ण केल्या जातील का. आणि पाहू शकाल 3 धावा परिपूर्ण केल्या. जिकडे जेल टिपण्याची संधी होती तिकडे 3 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये तब्बल 24 धावा आल्यात. रिप्ले मध्ये पाहू शकाल काय घडलाय. फुल टॉस बॉल होता. पंचाने तिसऱ्या पंचाची मागणी केली. बॅटिंग करण्याच्या संघाने नो बॉलसाठी म्हणजे बिमर बॉलसाठी हे चेक करण्यासाठी पाठवलं. बॅटरनी DRS घेतला. खेळाडू तिकडे होते. चुकी झाली होती रुद्र यांच्याकडून. 3 धावा नक्कीच झाल्यात. परंतु पाहू शकाल फुल टॉस बॉल होता. पंचांनी तिसऱ्या पंचाची मागणी केली बॅटिंग करण्याच्या संघाने. इट्स अ फेअर बॉल. आणि बॅटिंग करण्याच्या संघाचा DRS लॉस झाला. हा पाणी पाहिजे ते घेऊन जा लगेच. हा पाणी घेऊन जा लगेच. चला
पाहू शकाल बॅटर पॉपिंग केले होते, चेंडू डीप होत होता, खाली होता आणि मागचा पाय वाकवला होता. त्या अनुषंगाने हा फेअर बॉल आहे. पाणी नक्कीच घेऊन जात आहेत सुशांत अजून बॅटिंगला आले नाहीये. एक चांगले बॅटर आहेत, त्यांना जो पाठवलं गेलं नाही, परंतु चिन्मय आणि कल्पेची जोडी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला बोलते. 6 मध्ये 16ची गरज आहे. अंतिम षटकामध्ये संघनायक आलाय, पुष्पकला इंट्रोड्यूस केला गेलाय. एस अनटोल्ड इंस्टाग्राम पेज जे हँडल करतायत अफरोज खान, एक चांगली इंस्टाग्राम आहे, चांगले इंटरव्ह्यू. त्यांच्या आई श्री सूर्या खान आपला सुद्धा वेलकम असेल. वेलकम मैम, आपका भी हम तेजी इस्तेमाल करेंगे. सूर्या मैम, अफरोज खान इनकी अम्मी जान, आपका भी इस्तेमाल रहेगा हमारे इस खूबसूरत टूर्नामेंट में. पुढे मैदानाच्या आत 6 मध्ये बनवायचे 16, 6 बॉल 16 हा समीकरण आहे. पुष्पक आलाय, संघनायक स्वतः चेंडू घेऊन, जबाबदारी आहे. डेथ ओव्हरमध्ये त्याला 16 धावा थांबवायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. बॅटिंग करण्यास संघाला 16 धावा बनवावेच लागतील. 6 मध्ये 16ची गरज आहे. पहिला चेंडू हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट फाडलेले खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. एकेरी धावाने धाव पुढे सरसावते. धावफल 2 पोहोचेल. 42-45. सामना खूप रंगतदार नक्कीच झालाय. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू वाईड यॉर्कर टाकला होता, एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. आता 5 मध्ये 15ची गरज आहे. इकडून 2 मोठे फटके खेळावेच लागतील. चेसिंग इज कंपल्सरी, हे नियम आहेत या स्पर्धेचे. होवी ग्रुपच्या माध्यमातून आयोजित केली स्पर्धा आपण पाहतोय. एकता युनिटी कप 2026चा पहिलाच थरार आणि अप्रतिम दर्जेदार नेत्रदीपक अशी स्पर्धा, रात्रकालीन स्पर्धा. या स्पर्धेमध्ये पाहू शकाल 3 फॉर्मॅट आपण पाहिले. 40+, पालघर डिस्ट्रिक्ट, ऑल इंडिया मुस्लिम आणि एक गाव एक पालघर डहाणू तालुका हे संघ खेळले गेले. आतापर्यंत 4 संघ क्वालिफाय झालेत या स्पर्धेमध्ये. पहिल्या दिवसामध्ये 40+, मैत्री 11 पालघर, दुसऱ्या दिवसामध्ये AR सुपरस्टार, ऑल इंडिया मुस्लिम, तिसऱ्या आणि चौथ्या दिवसामध्ये जर पाहिलं सातपाटीकरांचं नाव राहिलं. सातपाटी ध्रुव आणि कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं गेलं तर घरात मराठा वॉरियर्स सातपाटी हा संघ क्वालिफाय झाला. आजच्या रद्दीमध्ये कुठला संघ क्वालिफाय होईल यावर चर्चा होणार, यावर नजर आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये 5 मध्ये 15ची गरज. ऑन साईडला फटका खेळाडू मध्ये खेळाडू आहे, सज्ज आहे, चेंडूला फील्ड करते. चेंडूला फील्ड केला गेला, सिंगल धावा आली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न करणार नाही. एकेरी धावाने समाधान नक्कीच मानावं लागेल. चिन्मय स्वतःला सांगतो की धाव घेण्याचा प्रयत्न होता का, परंतु नकार दिलाय. आता 4 मध्ये 14, 4 चेंडू 14 धावांची गरज. यानंतर सुरेंद्र यादव मुरारी वॉरियर्सचे कॅप्टन सज्ज होतील. ॲज अ कॅप्टन विथ द बॉल, विथ द बॅट. परंतु दबाव असणार अपोलो चिंचणी, एक मोठा संघ, पालघर तालुक्यामधला, डहाणू तालुक्यामध्ये एक मोठा संघ इंट्रोडक्शन असणार आहे. मयूर तामोर यांच्या नेतृत्वामध्ये संघ खेळला जाईल. परंतु मैदानाच्या आतमध्ये 4 मध्ये 14ची गरज. यावेळी ऑफच्या बाहेरचा चेंडू पाहू शकाल, सफल झाले बॅटर पंचांनी. यावेळी पाहू शकाल निर्धाव चेंडू घोषित केलाय. चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकला गेला, डॉट बॉल. सर आपका की बैटर का है? आपका है? यस, अंपायर्स कॉल दिला गेला. पंचांनी माग घेतला DRS, पंचांनी घेतलाय, पंचांनी हा कॉल केला. हा, पंचांनी हा कॉल केला. मला असं वाटतं कारण की गोलंदाज मध्ये आला होता असं वाटतं की पंचांनी ते DRS घेतलाय. परंतु कुठे चेंडू पडला, कुठे बाहेर गेले ते दर्शवलं जाईल. व्हाईट बॉलसाठी DRS आहे. अक्षय घरात तिकडे आहेत, अझीम अब्दुल्ले हे चांगले मित्र सुद्धा आहेत. आणि मी अफरोज खानचा कौतुक केलं होतं. अक्षय घरात मॅच संपण्यात अफरोज खान बरोबर आपण संपर्क साधायचा, एक इंटरव्ह्यू तुमचा घेतला जाईल. आपली खूप मोठी फॅन आहे आपले बॅटिंग आणि बॉलिंगशी. क्रिकेट खूप चांगला खेळत आहेत. त्यांनी सांगितलं मला की खूप चांगले तुम्ही मित्र सुद्धा आहेत. बघूया आपण टेक्निकल टीममध्ये पंच आहेत, पाहतायत शाहिद मोमीन सर. हा, इट्स अ फेअर बॉल, डॉट बॉल नक्कीच. आता 3 मध्ये 14 म्हणजे 1 षटकार 2 चौकार. 1 षटकार किंवा 2 चौकार. पाहू शकाल चेंडू सरळ टाकला होता आणि पाहू शकाल सरळ निघून गेलाय. विकेट किपर आता बॅटर थोडं शफल झालं होतं, ऑफिसच्या बाहेर त्याचा पाय आला होता, त्या अनुषंगाने हा डॉट बॉल. पालघर नगरसेवक आदरणीय सन्माननीय रईसजी खान साहेब आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. वेलकम रईस भाई. पुढील चेंडू यावेळी पाहू शकाल चांगला चेंडू आहे. शॉर्ट फाईनला चेंडू अडवला गेला, एक सिंगल धाव नक्की झाली. दुसऱ्याचा प्रयत्न केला का चिन्मय, परंतु धाव घ्यायचा प्रयत्न करतात नॉस्टॅंगला फेकी झाली आहे आणि कल्पेशला धावा लागेल मैदानाच्या बाहेर. 1+1 22 मध्ये धाव आली आणि गडी 5 झालाय. लगेच पाहू शकाल झहीर लुनायन साहेब, तसंच इस्राईल खान साहेब आणि साबिर खान साहेब आपलं सुद्धा वेलकम असेल या स्पर्धेमध्ये. पालघर नगरसेवक रईसजी खान साहेब आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. आता 2 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे.
2 चेंडू 13 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. गौतम आला नवीन बॅटर मैदानाच्या आत. 3 मध्ये 13ची गरज आहे. माफ करा, 2 मध्ये 13ची गरज आहे. 2 बॉल 13. 2 षटकार जरी आले तर 1 धावाने जाणता राजा काटाळे संघ विजय होऊ शकतो. एखादी चुकी जर पुष्पकने केली तर संधी निर्माण होईल बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. काय सामना रंगला होता. 12 चेंडू 40 धावांची गरज होती. आता 2 मध्ये 13ची गरज आहे. 10 चेंडू मध्ये 33 धावा आल्यात. वेलकम रईसभाई खान, पालघर नगरसेवक, त्यांचे पूर्ण मित्र परिवार. आपल्या सगळ्यांचं आपण सहज स्वागत करतोय. अवी ग्रुप च्या माध्यमातून आयोजित केली गेली एकता इंडी कप 2026 मध्ये आपल्या सगळ्यांचा सहज स्वागत. वेलकम. यावेळेस पाहू शकाल बोटवरती फलंदाज बाद. पाहू शकाल अप्रतिम स्पर्धा आहे. या स्पर्धेत प्रत्येकाचा आपण सन्मान करतोय, स्वागत करतोय. आदरणीय सन्माननीय जावेद दिलवाने सरांनी सन्माननीय ऐनुद्दीन सय्यद यांच्या संकल्पनेने साकार झाली स्पर्धा आपण पाहतो. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत आलाय. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. 1 बॉल 13ची गरज. 1 बॉल 30. वेलकम विलक्षण करत. आज थोडंसं वेगळ्या रूपामध्ये विदाउट कॅप स्मार्ट दिसत आहे. 1 चेंडू 13ची गरज. सुशांत आलाय. परंतु विकेट किपरच्या हातामधून झेल निसटला. 12 धावांनी सामना विजय झालाय जाणथराचा काटाळे संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स अक्षय घरत अँड टीम. हार्ड लक सुशांत अँड टीम. चला लगेचच फिल्डिंग सजून घ्यायची आहे. विनंती असेल अपोलो चिंचणी संघ जास्त वेळ न दवडता आपण सामन्याला सुरुवात करा. परंतु मॅडमाचा पुरस्कार आपण देणार आहोत ज्यांनी अप्रतिम इनिंग साकारली. 19 चेंडू 36 धावा बनवल्या. तो ठरला मॅन ऑफ द मॅच. जीतम घरत आपण याचा मॅन ऑफ द मॅच साठी.